आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिद्धिराज सावकाश हो, काळजी घ्या तुम्ही प्लीज। सावकाश। इकडे इकडे इकडे। अरे हाँ अरे तो सांप है। काय? अरे यू क्या करतोय? मग काय जीभ बाहेर काढू का आता? हा ये। शेवटी ह्या आदित्य आणि सिद्धूने माझ्या प्लॅनवर पाणी फिरवलं। माझ्या घरात कोणी नसलेलं मला आवडत नाही म्हणून हा नाग मी सोडला होता आणि आता हे दोघं त्या नागाला नाचूनच घराबाहेर काढतायत। मुलांनो घाबरू नका कोणी, खरंच। सासूबाई अहो, श्रावण महिना सुरू आहे, नागपंचमी होऊन गेली आहे आणि आपल्या दारात आज नागदेवता आहेत। हा शुभ शकुनच मानायला हवा। कदाचित आशीर्वाद द्यायलाच आले आहेत ते। होय सासूबाई, मी हळद कुंकू वाहते, माझी खात्री आहे कुणाला काही इजा न करता ते जातील। नाही का? हो पारू, भावना पटकन औषणाचं ताट आणा। अहिल्या, चल तू सासूबाई या। माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून काही चूक झाली असेल तर माफ करा आणि माझ्या पोराबाळांना कुठली इजा न करता या तुम्ही। काळजी करू नका आता। हं, भूक लागली असेल ना सगळ्यांना? हो, चला जेवून घेऊया। सापासारखे डोळे, मला फणा पण काढता येतो। हो, मग मला तोच फणा अरे बाय। चेता पण येतो। काय बाई आहे ही, बघेल तेव्हा काहीतरी अतिच करत असते, बावळट कुठली। अरे ये ना। तुम्ही मला असं इकडे का घेऊन आल्यात? का घेऊन आलो म्हणजे? माहित नाही तुला का घेऊन आलो होतं? What do you mean? सिद्धू, हा सगळा काय प्रकार होता जयंत? नाग कसा आला घरात? सिद्धू, हे तू मला का विचारतोय? आय डोंट नो हे कसं घडलं। ओके, कारण की ते तूच घडून आणलंस आणि आता म्हणतोय आय डोंट नो कसं घडलंय हे। चुपचाप कबूल कर आणि सांग काय झालं ते। एक मिनिट तुम्ही माझ्यावर आरोप करताय का? आणि काय पुरावा आहे तुमच्याकडे की मी केलं हे सगळं? परवा आम्ही जे जे काही बघितलंय ना, त्यानंतर पुराव्याची काही गरज नाहीये। आणि ही सगळी घरातली आपली माणसं आहेत रे, तू काय यांच्या जीवावर उठलायस? एक मिनिट तोंडाला येईल ते बोलू नका। मी असं का करेन? ते आम्ही नाही सांगू शकत। हो ना, तुझं मोटिव्ह काय आहे ते आम्हाला कसं माहिती?
इथे काय करतायत? चला ना, सगळे जेवायला बसतायत. हो तेच जरा हवा खायला आलो होतो. चल. चल. जानू, तुला त्या नागाची भीती वाटली नाही ना? नाही जय, तू माझ्यासोबत असताना मला कशाचीच भीती वाटत नाही. शयन, मला तुझी बाजू कळत असली तरी मी हे सगळ्यांपासून किती दिवस लपवू शकते याला सुद्धा लिमिट आहे. तुला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. काय 10, 15, 20 किती मिनिटं झाली? 1 तास झाला. 1 तास. कुठे आहे तुझ्या नवऱ्याचा फोन? अरुदय, तू फोन लाव आणि सिद्धू आणि ती अवलक्षणा काय करतायत ते विचार. त्या घरातली सगळी माहिती काढ. नो वे आजी. किती काही झालं ना तरी मी त्या हरीशला स्वतःहून बिलकुल फोन करणार नाहीये. कारण जर मी स्वतःहून फोन केला ना तर त्याला असं वाटेल की मी त्याला माफ केलंय. बाई, नको करू तू माफ. चांगलं खडसावून त्याला फोनवरती विचार. मग त्याला कशाला वाटेल तू माफ केलंस म्हणून? तरीही नाही आजी. नो मीन्स नो. हे बघ, जर मी स्वतःहून त्याला फोन केला ना तर त्याला असं वाटेल की मी बॅकस्टेपवर आहे आणि मला ते तसं नाही वाटू द्यायचं ग. काय बाई, खरंच रे काय. यांच्या ना सगळ्यांच्या एक वेगवेगळ्या तर आहेत. जाऊ दे, मीच सिद्धूला फोन करते. शेवटी आई आहे मी त्याची. काय करतोय, कुठे आहे, मला माहिती असायलाच पाहिजे. हे बघ, कोणीही फोन लावा पण तिकडली माहिती आपल्याला कळली पाहिजे काय चाललंय ते. हो. उचलत नाहीये फोन. अरे, कट केला फोन. अरे, हे म्हणजे खरंच बाई कमाल आहे. हा, म्हणजे तो फोन उचलत नाही आणि ही फोन करत नाही. आता कशी कळणार तिकडली सगळी माहिती?